एका गावामध्ये एका ओढ्याजवळ एक लहानशी मुलगी आपल्या आईवडिलांसोबत राहत होती. तिचं नाव होतं भावनी. भावनी आपल्या आईवडिलांसोबत राहत असताना भावनी फार श्रीमंतीनं मोठी नव्हती, पण ज्या घरामध्ये राहत होती त्या घरामध्ये राहत असताना तिचं मन फार मोठं, विशाल विचारांचं बनलेलं होतं. तिचे शब्द, तिचे विचार आपल्याला काहीतरी बोध घेण्यासारखे आहेत. भावनी शाळेत जात होती आणि शाळेत जात असताना आपल्या छोट्या भावाला ती सांभाळत असायची. आणि शाळेत जात होती तेव्हा शाळेतला उपक्रम, शाळेतला अभ्यास करायची. आणि शाळेमध्ये एके दिवशी एक उपक्रम राबवला. तो उपक्रम काय होता तर तुमचे स्वप्न लिहून द्या. स्वप्न लिहून द्या असा उपक्रम शाळेत घेतला. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्यासोबत त्या ठिकाणी आपापली स्वप्न, आपले विचार त्या ठिकाणी रेखाटायला सुरुवात केली. कोणी म्हणलं डॉक्टर, कोणी इंजिनियर, कोणी कलेक्टर, कोणी शिक्षक, कोणी पोलीस, कोणी मिलिटरी. अशा प्रकारचं प्रत्येकानं त्या ठिकाणी आपलं स्वप्न आपल्या शिक्षकांना लिहून दिलं. भावनीनं मात्र एक वाक्य लिहिलं होतं. भावनीचं वाक्य होतं की माझ्या आईवडिलांना एक दिवस विश्रांती मिळेल का. आणि ती विश्रांती हा शब्द बघितल्यानंतर शिक्षिका थक्क झाल्या. प्रत्येकाचे शब्द वेगळे होते, विचार वेगळे होते, प्रत्येकाने आपले स्वप्न वेगळे होते. आणि भावनीचं स्वप्न असं कसं. म्हणून ते भावनीकडे गेले आणि भावनीला विचारलं, बाळा, सर्वांनी तर फार मोठे स्वप्न लिहिली, तू हे असं का स्वप्न लिहिली. भावनी थोडी शांत बसली. मॅडम, जीवनात माझ्यासाठी माझे आईवडील खूप कष्ट करतात. त्यांचे कष्ट चालूच आहेत आणि चालूच राहणार आहेत. पण माझं लग्न झाल्यानंतर, मी निघून गेल्यानंतर आयुष्यात कधीतरी त्यांना विश्रांतीचा वेळ मिळावा. मी असताना माझ्यासमोर माझ्या आईवडिलांना एक दिवस तरी विश्रांतीचा मिळावा असं माझं मनापासून वाटतं. हेच माझं स्वप्न आहे. स्वप्नांची विचार, आपले आईवडील सुखी, आपले विचार प्रबळ झाल्यानंतर आपण कोणतेही स्वप्न पूर्ण करू. पण आईवडिलांच्या या स्वप्नाकडे मला विचार वाटला, म्हणून मी मॅडम ते शब्द लिहिले. खरोखरच त्या ठिकाणी हे शब्द ऐकून अख्खा वर्ग, तो क्लास स्तब्ध झाला. आणि त्या दिवशीचा उपक्रम तिनं राबवला. आई बाबा शेताहून येण्याच्या अगोदर, मजुरी करून येण्याच्या अगोदर भावनीनं सर्व घर सगळं आवरून ठेवलं, स्वयंपाक केला, पाणी गरम केलं. आई वडील आल्या आल्या सांगितलं, आई वडिलांना नमस्कार केला आणि आईला म्हणाली, आई, आज तुझ्या कामाची सुट्टी आहे, आज तुला विश्रांती पाहिजे. आई बाबांनी विश्रांती घ्यावं हे मला मनापासून वाटते. मी तुम्हाला म्हणले नाही, पण मी सगळे कामं केले. फक्त तुम्ही आज काय करायचं, जेवण करायचं आणि झोपायचं. विश्रांती घ्या तुम्ही, आणि मला तुम्ही घेतलेली विश्रांती मला बघायची. असं म्हणल्यानंतर आणि सगळे कामं आवरून मुलगी त्या ठिकाणी आपल्या आई वडिलांशी संवाद साधत आहे. मुलीचं ते बोलणं ऐकून त्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये पाणी यायला लागलं. डोळ्यात गंगा यमुना एकत्र झाल्या. एक लहानशी मुलगी आपल्या आई वडिलांसाठी किती मौलिकतेनं विचार करते, किती मोठा विचार करते. त्यांच्या एक दिवसाच्या विश्रांतीचं मोल कमी नव्हतं. एक दिवस काम केल्यानं कुठलं काही पूर्ण काही दिवस हे होणार नव्हता किंवा काम हलकं होणार नव्हतं. पण तिच्या विचारानं आई वडिलांचं मन मात्र त्या ठिकाणी हलकं झालं होतं. विचाराचं मन किती प्रतीक्षित असतं. एका छोट्या मुलीने आपल्या आईवडिलांविषयी केलेले विचार किती महत्वाचे असतात. जीवनभर राबणारे आपले आईवडील कष्ट करतात आपल्या मुलांसाठी, आपल्या लेकरा बाळांसाठी. त्यांनाही कुठेतरी विश्रांती मिळाली पाहिजे, त्यांनाही शांत कुठेतरी मिळाली पाहिजे. मनापासून वाटणाऱ्या भावनेचे मौलिक विचार खूप महत्वाचे आहेत. कधी आपणही आपल्या आईवडिलांसाठी अशा प्रकारचे विचार आपल्या मनात रुजवले पाहिजेत. आणि एक दिवस किंवा आपल्या आईवडिलांना आपल्याकडून विश्रांती मिळेल का. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.